नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि आकर्षक अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग अशा प्रकारे आपण 3 ते 3 हे टिपके काढून घ्यायचे आहेत आणि काढून झाल्याच्या नंतर आपण एक चौकोन 3 ते 3 टिपक्यांचा आधी काढून घेत आहोत। पहा अशा पद्धतीने आपला हा चौकोन झालेला आहे। आता मधल्या साइडचे टिपके जोडून आपण मध्ये एक चौकोन काढून घेत आहोत। चला तर अशा प्रकारचा असाही चौकोन आपला झाले। आता परत त्याच्या आतमध्ये आणखीन एक आपण चौकोन काढणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण एकात एक असे 3 चौकोन काढून झालेले आहेत। आता त्रिकोणामध्ये आपण उभ्या आणि आडव्या रेघा अशा पद्धतीने काढून घेत आहोत। जेवढ्या मावतील तितक्या रेघा या आपण काढणार आहोत। एकास एक समांतर अशा काढून घ्यायच्या आहेत। चारही बाजूंना आता आपले रेघा या काढून झालेल्या आहेत। थोडीशी आपण आता डार्क अशी लाईन करून घेत आहोत प्रत्येकच साईडला। याच्यानंतर आपण मधल्या साईडला भगवा रंग हा भरणार आहोत। पहा अशा पद्धतीने आपण भगवा रंग हा भरून घेत आहोत। आता भगवा रंग भरून झाल्याच्या नंतर आपण मधल्या साईडला पांढरा टिपका देऊन घेत आहोत। याच्यानंतर आपण बाहेरच्या बाजूला दंडगोल काढून घेणार आहोत। पहा 2 रेघा काढून घ्यायच्या आहेत जवळजवळ आणि साईडला आपण गोल काढून घेणार आहोत त्या रेघांना जोडेल असा। आता राहिलेल्या 3ही बाजूंना अशाच प्रकारचे आपण हे रेघा काढून ते जोडून घेणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण क्रॉस रेघा अशा काढून घेणार आहोत प्रत्येकच त्या दंडगोलाला। पहा तर अशा पद्धतीने आता चारही बाजूंना आपले दंडगोल हे काढून तयार झालेले आहेत। तर आता आपण त्याला रेघा काढून घ्यायच्या। पहा अशा पद्धतीने क्रॉस परत त्याला क्रॉस होईल अशी रेघा कंप्लीट करायची आहेत काढून। राहिलेल्या आता उरलेल्या 3ही बाजूंना आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत। चला तर मग पटापट काढून घेऊयात। चला तर आता आपले हे रेघा या काढून झालेले आहेत चारही बाजूंना। आता आपण कमळ काढून घेणार आहोत। चला तर मधली मोठी काढणार आहोत पाकळी थोडीशी। पहा अशा प्रकारे काढणार आहोत।
त्यालाही आपण क्रॉस रेघा देणार आहोत मोठे काढलेल्या पाकळीला. तर त्याच्यानंतर 2 पाकळ्या या गुलाबाच्या काढणार आहोत. पहा अशा पद्धतीने पाकळ्या काढलेल्या आहेत आपण. थोडंसं आपण डार्क करून घेत आहोत त्याला. तर याच्यानंतर मधल्या कळीला असे 2 पाकळ्या काढलेल्या आहेत बाजूला. मध्ये आपण नारंगी कलरचा टिपका देणार आहोत आणि साईडनी आपण पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या काढणार आहोत. तर अशा पद्धतीच्या आपण 4 पाकळ्या काढून घेत आहोत. त्याला पांढरा रंग देणार आहोत. तर मधल्या मोठ्या पाकळीला आपण परत क्रॉस रेघा काढून घेणार आहोत दोनही साईडना. अशा पद्धतीने. नंतर आपण पाकळ्यांमध्ये पण रेघा काढून घेणार आहोत त्याच्या शिरा काढल्यासारख्या आणि एक टिपका देणार आहोत त्याला. तर आता अशाच कमळाची डिझाईन आपण उरलेल्या 3ही बाजूंना काढून घेणार आहोत. अगदी सुरेख आणि आकर्षक दिसायला आणि काढण्यास खूपच सोपी अशी रांगोळी आहे. चला तर आता आपण उरलेल्या 3ही बाजूंना अशीच डिझाईन काढणार आहोत.
चला तर अशा प्रकारे आपला लास्टचंही कमळ काढून कंप्लीट झालेलं आहे. या रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या रोज पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर नेहमी सजवत राहा. अशाच मनमोहक अशा रांगोळ्या नेहमी काढत राहा. चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला नवीन रांगोळीचे व्हिडिओज पाहता येतील इझिली. तर आपण ही रांगोळी पूर्ण झाल्यानंतर याचा ओव्हरव्ह्यूसुद्धा पाहणार आहोत. चला तर आता रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. तर आता आपण जे रेघा काढलेला जे चौकोन आहे त्याच्या बाजूला पिवळा रंग हा देऊन घेणार आहोत. चला तर मग पिवळा रंग देऊन घेऊयात आपण. अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण देणार आहोत. आधी रेघ काढलेली आहे आपण. अशा पद्धतीने आपण हा पिवळा रंग देत आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी काढत आहोत. तर अशा प्रकारे आपली पूर्ण रांगोळी ही काढून कंप्लीट झालेली आहे. तर आपण मध्ये थोड्याशा वेगळ्या शेडचे टिपके देऊन आणखीन एक फूल काढून घेणार आहोत. थँक यू सो मच. थँक्स अ लॉट.